आम्ही वाटच बघत असतो की कधी होते आणि जशी एंट्री पडते आमची एंट्री फिक्स असते, त्याच्यामुळे ही टुर्नामेंट खेळायला खूप मजा येते. हे होतं अमित पाटील. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. त्यानं सांगितलं पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा जेव्हा उदयास आली तेव्हा आम्ही पहिल्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता पहिल्या वर्षामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये पराभूत झालो. आता आम्ही चॅम्पियन बनू आणि प्रत्येकानं खऱ्या अर्थानं कशा रीतीनं क्रिकेट खेळावं, कधी कधी घमंड करू नका याच्या सूचना संदेश दिला अमितजी पाटील. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. शिवदादा पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाची धनराशी. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. गोपीचंद पाटील 3 बॉल 3 चौकार यांच्याकडनं त्यांना कॅश प्राइज आलाय. त्यांचे फॅन स्लिप फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी पाठवा. टीम नावाई सलामीची जोडी पाठवा लगेच. तुमचे खऱ्या अर्थानं छाता वर्गांकडनं कॅश प्राइज आहे, ते नाव आम्हाला माहिती नाहीये. PSI तुम्ही पाहता भिसे साहेब आणि सुनीलदादा पाटील विशालदादा अलीमकर मॅचला एन्जॉय करतात आणि नाद फक्त एकाच बैलगाडा शर्यत. खऱ्या अर्थानं खूप क्रेज वाढला बैलगाडा शर्यतीचा. अभिषेक भोईर दैसर तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू आणि विजयजी जाधव तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. शिवदास दादा पाटील जे नारिवलीचे आहेत यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाची धनराशी. तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. या राकेशजी पाटील नारिवली तुम्हाला देखील सन्मानित करू. या राकेशजी पाटील नारिवली यांचा देखील सन्मान करतोय. खऱ्या अर्थ तुम्ही पाहताय लाडके आयोजक उत्तमदादा पाटील यांच्या कन्या देखील या मॅचला एन्जॉय करतात. आमचे नानादादा पाटील असतील, त्याच्यानंतर तुम्ही संदीपदादा पाटील पाहता, रामनाथदादा पाटील असतील, जयंतदादा पाटील असतील, बाळकृष्ण मडवी असतील आणि हे आयोजक आहेत त्यांच्या कन्या. कारण की उद्या संडे खऱ्या अर्थानं सुट्टी देखील शाळेला, ते देखील क्रिकेटच्या मॅचेस घरी पाहत असतील. आज प्रत्यक्ष आल्यात. तुमचं सर्वांचं त्या कन्यांचं खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊयात क्रिकेटच्या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये जिथे तुम्हाला पाहायला भेटतोय नागाव 40+C हा फायनल डे आणि ही जत्रा खऱ्या अर्थानं भरली आहे. हा महासंग्राम तुम्ही पाहताय ज्याच्या स्वप्नानं साकारलेली उदयास आलेली ही भव्य दिव्य डे नाईटचा फॉर्मॅट. उत्तमदादा पाटील शिवसेनेची बुलंद तोफ आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय शिवसेना शाखा प्रमुख समाजसेवेचा वारसा चालवणारे नानादादा पाटील, ग्रामस्थ मंडळ नागाव आणि नागाव 40+चा भव्य दिव्य चषक आणि रेगवरची मेगा फायनल. कबीरजी पाटील स्वागत आहे शिवभक्त आणि मेगा फायनल. एकदा मायबाप प्रेक्षक या मेगा फायनल साठी टाळ्या झाल्याच पाहिजेत आणि टीम खेळतीये नावाली त्याला फाईट करते नारिवली. रेगवरचा पहिल्या क्रमांकाचा कोण मानकर होईल असं म्हटलं जातं ना. चंद्रावरती कोण पहिले गेला याला महत्व असतं. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या वर्षामध्ये पहिल्या क्रमांकाचा कोण मानकरी होईल याच्याकडे मानकरी ट्रॉफीदार दोन्ही संघांना भेटणार आहे, पण पहिला क्रमांक कोणाकडून येईल याच्याकडे चाललाय. ऐकूया मानस मनोर यांचा आवाज खेळाच्या पहिल्या पूर्वाताकडे. थँक्यू. शुक्रिया सौरभ जी पाटिल. चलेंगे मैदान पर जय हनुमान जय गावदेव ट्रॉफी 2025. तमाम दर्शकों का मान्यवरों का मैं मानस मनोरे करूंगा तहे दिल से स्वागत. चलेंगे मैदान के अंदर जहाँ पे मैच आपको यहाँ से बिल्कुल शुरू होती हुई नजर आएगी. मेगा फाइनल ऑफ रेगुलर ग्रामीण. एक टीम होगी नावाई और उनके सामने नारिवली. टॉस जीता नारिवली ने गेंदबाजी का फैसला शुरुआत करेंगे. पहली गेंद हल्के हाथों से ड्राइव करना चाहती है. गेंद के अंदरूनी हिस्से से बल्ले के अंदरूनी हिस्से से गेंद टकराई. डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी. सलामी बल्लेबाजों की जोड़ी आई है शिवम गोंधळी के साथ तेवा भाग्यवान. विकेट हॅट्रिकसाठी पारदे कला उद्योजक उद्योगपती शिवदास शेठ पाटील यांच्याकडनं 3000 रुपये 20-20 खऱ्या अर्थानं गाडीचा लकी नंबर 20-20 आणि 3000 रुपये. या स्पर्धेचे लाडके आयोजक समाजसेवेचा वारसा झालेले नानाशेठ बच्चू पाटील तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. सदाशेठ सोनावणे इतर खऱ्या अर्थाने एवन जोडे गुरुनाथ शेठ पाटील असतील, चंद्रकांत पाटील आप्पा तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. विलासजी पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. ओटो कॉम्बो. निखिल भोईर आपको पहली ओवर के लिए नजर आएंगे. बैकफुट पर गए बढ़िया स्ट्रोक खेला, ऑन साइड पर लॉफ्ट किया. इलाका तेरा धमाका मेरा 6 रन.
कनेक्शन आपको मैदान के अंदर नहीं होता हुआ नजर आएगा। दौड़ गेंद की समाप्ति यहाँ से हो चुकी है। 3 गेंदें हुई है P1 की पहली ओवर में 6 रन। स्कोर कार्ड के ओवर आपको बिल्कुल आते हुए नजर आएंगे। P1 का पहला पावर प्ले का ओवर 4 ओवर की मेगा फाइनल। जो जीतेगा 50,000 उस टीम के नाम होते हुए नजर आएंगे। इस बार भी बैकफुट पर गए, बढ़िया स्ट्रोक खेला, ऑन साइड पर खुद में गेंद को मैदान के बाहर डिलीवर किया। रन मिलेंगे 4। मैदान के अंदर कमाल की बल्लेबाजी आपको यहां से नजर आएगी। अटैक कर रही है बल्लेबाज शिवम गोंदड़ी। 4 गेंदों में 10 बनाए, आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड बॉल का डिसीजन आपको यहां से बिल्कुल आता हुआ नजर आएगा। P1 की पहली ओवर है, 11 रन अब तक 4 गेंदों में दे चुके हैं, लेकिन अभी भी दर्शक आपको काफी भारी मात्रा में मैदान के अंदर नजर आएंगे। 1:21 घड़ी का काटा। जर्सी नंबर 45 को वियर किया शिवम गोंदड़ी ने। एक और बार दिशा दिखाने की कोशिश थी, अच्छी फील्डिंग, डायरेक्ट हिट। अंपायर ने रेफर किया, थर्ड अंपायर। चलिए आइए चेक कीजिए। तुम्ही पाहता भिसे साहेब IPS हे देखील इथे मॅचला एन्जॉय करतात, सुनीलजी पाटील, आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता विशालजी अलमकर, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती। आपलं सरचे स्वागत। आउट है, रन आउट। The girl them skill on. रन आउट हुए। इस बार भी डायमंड डक बगैर गेंद खेली, खाया पिया कुछ नहीं, गिलास तोड़ा बाहर आना, और रनआउट के दौर पर उनका विकेट आपको बिल्कुल जाता हुआ नजर आएगा। नए बल्लेबाज जर्सी नंबर 71 विपुल पाटिल मैदान के अंदर आपको इन होते हुए बिल्कुल नजर आएंगे। अच्छी बल्लेबाजी करते शिवम गोंदड़ी, लेकिन कभी कभार लालच अपने आप के ऊपर भारी पड़ जाती है और उसी की वजह से उनका विकेट डगआउट में आपको वापस जाता हुआ नजर आया। देवा भाग्यवान का खाता भी नहीं खोल पाए, गेंद भी नहीं खेली, रन आउट हो गए। कोई भी बल्लेबाज अगर 30 रनों की पारी खेलेगा तो उत्तम मुकादम साहब इनकी तरफ से 500 दिए जाएंगे। स्क्वायर कट करना चाहती है, कनेक्शन आपको यहां से नहीं होता हुआ नजर आएगा। टॉट 10 की होगी समाप्ति। P1 की पहली ओवर को हम करेंगे अलविदा, जहां पे रन संख्या बनी है बैटिंग करते हुए टीम नवाई के स्कोर कार्ड पर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। तर नारिवली टीमला विकेट हॅट्रिक साठी शिवदास पाटील यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। लागोपाठ 3 विकेट 3000 रुपये। तुम्ही पाहताय सूरजजी भोईर उद्योजक उद्योगपती नारिवली, आमिर शेठ भोईर उद्योजक उद्योगपती बामाडी आणि शिवभक्त तुम्ही पाहताय कबीरजी पाटील नागाव, या त्रिमूर्तींना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती दोस्ती त्या दुनियेतील राजा माणूस खऱ्या अर्थानं सूरजजी भोईर, आमिरजी भोईर, आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय
कबीरजी पाटील ही त्रिमूर्ती या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। गुरुदास भोईर दूसरे ओवर की भागदौड़ को संभालने के लिए मैदान के अंदर आएंगे। शुरुआत की जाएगी। पहली गेंद स्विच हिट किया, कमाल का स्ट्रोक था। सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव वाव वाव। इस टूर्नामेंट का लाइव आनंद ले रही है और भरत शेर भोईर साहब नवाई इनकी तरफ से, नारिवली इनकी तरफ से, टीम नारिवली को बहुत सारी शुभकामनाएं यहाँ भी आ चुकी है। भरत शेर भोईर जिन्होंने नारिवली को ढेर सारी शुभकामनाएं दी है, उन्हें ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बिल्कुल कहा है। यहां से अटैक किया जाएगा, कवर के ऊपर से लॉफ्ट किया, गेंद जाएगी सीधा वारिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, नंबर आएगा 4। नारिवली टीम रेड हॉट जर्सीज में मैदान के अंदर खेल रही है। भरत शेठ भोईर साहब जो नारिवली टीम के पैकर है, उन्होंने बहुत सारी शुभकामनाएं बिल्कुल दी है। बैकफुट पर गए, कमाल का स्ट्रोक मैदान के बाहर, गेंद को डिलीवर किया। क्या कमाल के बल्लेबाजी, शिवम गोंदरी द मैन ऑन फायर। सुस्वागत आहे उद्योजक उद्योगपती सोनारपाडा, खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक देण्यात आली आहे। बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तुम्ही पाहताय नरेश शेठ ठाकूर साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू। आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय रायगड असोसिएशनचे सल्लागार तथा 14 गाव IPLचे यशस्वी आयोजक विश्वनाथ शेठ मस्कर साहेब, तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू। याच क्रीडांगणामध्ये वाढदिवसानिमित्त तुम्ही क्रिकेटचा महोत्सव तुम्ही पाहणार आहात आणि यशस्वी आयोजक तुम्ही पाहता विश्वनाथ शेठ मस्कर, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तुम्ही पाहता नरेश शेठ ठाकूर साहेब, तुमचं देखील मनात शांत करण्यापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत, ज्यांच्या माध्यमातून ही आम्हाला बाईक देण्यात आली आहे। आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। भिसे साहेब, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून। मैदान के अंदर हुआ थ्रो किया, गलती कर बैठी है, जहां पे कम रन थे वहां पर ज्यादा रन मैदान के अंदर बिल्कुल दिए जाएंगे। 3 रन यहां से दौड़कर हो चुकी है पूरे और इन्हीं 3 के साथ टोटल बढ़ेगा स्कोर कार्ड के ऊपर 31 यानी 31 रन आपको बिल्कुल बनते हुए नजर आएंगे। इकतीस रन यहां से स्कोर कार्ड के ओवर बनी है। आखिरी गेंद दूसरे ओवर में आपको बिल्कुल बचते हुए नजर आएगी। आखिरी गेंद कवर ड्राइव, वाह क्या बात है, क्रिकेट की नजाकत, क्लास, खूबसूरती को दिखाने वाला एक्स्ट्रा कवर, सीमा पर रन मिलेंगे 4। गड असोसिएशनचे सल्लागार तथा 14 गाव IPLचे यशस्वी आयोजक विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपये।
चलिए मुकादम साहब, आपने 30 रन बनाने के लिए 500 लगाए थे, जमा कीजिए। 31 हो चुके हैं। शिवम गोंदई ने 31 मारे, मुकादम साहब 500 देंगे बिल्कुल। लेकिन तीसरी ओवर में गेंदबाजी में होगा परिवर्तन और तीसरी ओवर के लिए गेंदबाज प्रणव पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको बिल्कुल आते हुए यहां से नजर आएंगे। प्रणव पाटिल तीसरे ओवर के लिए रन बनी है 2 ओवर में स्कोर कार्ड के ऊपर 35 यानी 35 का आंकड़ा आया है। बड़े टोटल की ओर अग्रसर हो रही है टीम नावाड़ी। बड़ा हिट लगाना चाहती है, खुद को में गेंद शरीर से टकराई, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, ये हमेशा कहा जाता है। अंपायर का लेग बाइस का सिग्नल हमारे पास आपको बिल्कुल आता हुआ नजर आएगा और यहां से मिलेगा मात्र एक। ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव की टीम इस टूर्नामेंट को लाइव कवरेज करने का काम कर रही है। जितने दर्शक हमारे साथ लाइव जुड़े उनका मैं स्वागत करूंगा। आज बिल्कुल मैदान के अंदर कमाल के क्रिकेट के मैचेस और मेगा फाइनल रेगुलर ग्रामीण की जो जीता वो इस पहले नंबर की ट्रॉफी को रेगुलर ग्रामीण की उठाता हुआ बिल्कुल नजर आएगा। 50,000 रुपयों की इनामी राशि उस टीम को बिल्कुल दी जाएगी। मैन ऑफ द सीरीज के लिए रेफ्रिजरेटर। रिवर्स स्वीप स्विच हिट करना चाहते हैं, यहाँ पे कनेक्शन नहीं, रिस्क रन हो सकता है, लेकिन रिस्क है तो इश्क है, ये हमेशा कहा जाता है और यहाँ पे मिलेगा 1 रन। और उत्तम मुकादम साहब इनकी तरफ से शिवम गोंदई का अर्धशतक अगर होता है तो 1000 रुपए का इनाम उनको बिल्कुल दिया जाएगा। मौका है शिवम गोंदई के पास। अब तक उन्होंने 32 बनाई, 18 अगर और बनाती है तो 50 उनकी जरूर हो सकती है रेगुलर ग्रामीण में ही। रेगुलर ग्रामीण में अभी तक जितने मुकाबले हुए उनमें एक भी 50 लगी नहीं। क्या पहली होगी? फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर घुमाया जरूर, स्क्वायर लेग पर गेंद आएगी, कनेक्शन उतना अच्छा नहीं, खराब गेंद थी। अगर प्रॉपर कनेक्ट होता तो 6-4 आ सकते थे, लेकिन नसीब का साथ है प्रणव पाटिल के साथ और यहां से मिलेगा आपको मात्र 1 रन। मुकाबले को थोड़ा सा स्लो डाउन करने की कोशिश की जा रही है। लागोपाठ 3 विकेटसाठी शिवदास पाटील यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे नारिवली संघाला। गेंदबाज आपको फिर एक बार यहां से तैयार होते हुए नजर आएंगे। इस ओवर में बढ़िया गेंदबाजी रही प्रणव पाटिल। अगर बात की जाए तो अब तक 3 गेंदें उन्होंने फेंकी है, 3 रन दिए। इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल यहां से आपको गेंदबाज प्रणव पाटिल का मैदान के अंदर नजर आएगा, जहां पे बल्लेबाजों को खामोश रखने का काम किया गया है। अटैक किया, ऑन साइड पर लॉफ्ट किया, खिलाड़ी है गेंद गैप में, टू डाल में मार और शिवम गोंदई खिलाड़ी है, असरदार, शानदार, धमाकेदार, 4 रन। खिडकाळचे पोटी प्लसचे खेळाडू आमचे प्रल्हाद दादा पवार, त्यांचे समवेत चिरंजीव आर्यन पवार हे सुद्धा उपस्थित आहेत। आपण मंचावरती यावं। आमचे नारिवलीचे शाखा प्रमुख सन्माननीय भरतशेठ भोईर यांच्या वतीने या टीमला शुभेच्छा आल्या। त्यांच्याच मुलीच्या नावाने संघ खेळतोय साक्षी 11 गावदेवी नारिवली। अटैक किया जाएगा, ऑन साइड पर बड़ा धमाका, गेंद सीधा जाएगी मैदान के बाहर। शिवम गोंदई आतिशबाजी 6 रन।
क्या कमाल का खेल मैदान के अंदर आपको नजर आएगा। शिवम गोंदड़ी वन मैन आर्मी, चीते की चाल बाज की नजर और शिवम की बल्लेबाजी पर संदेह नहीं करती है। क्या कमाल का खेल, इस बार भी स्विच किया, मिस फील्डिंग, क्या कमाल की बल्लेबाजी। माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो शिवम गोंदड़ी ने लगाई है। 4 रन। करूया स्पर्धेचे आयोजक सन्माननीय उत्तमदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आणि नानादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण PSI साहेबांचा या मंचावरती करतोय सदिच्छा सन्मान, यावा आपण। कमाल की बल्लेबाजी आपको मैदान के अंदर नजर आएगी। खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है और रंग बदला यहाँ से बल्लेबाज विपुल पाटिल ने, जिनके बल्ले से एक 6 आपको यहाँ से आता हुआ नजर आएगा। लेकिन 14 गेंदे 46 की पारी के लिए शिवम गोंदड़ी ने इस बार भी अटैक किया ऑन साइड पर। बल्लेबाज ने यहां से कमाल का शॉट खेला है, पंची उड़ा भूर, गेंद गई है कोसों दूर, देकर जाएगी 6 रन। विकेट विकेट। योगेश पावशे आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत। विवेक शेठ भोईर आपण सुद्धा मंचावरती यावा, आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जाते। विवेक शेठ भोईर विकेट आपको यहां से चाहता हुआ नजर आएगा। 6 मारे थे लेकिन उसके बाद विकेट गिरा, कमाल का कमबैक किया यहां से टीम नारिवली के गेंदबाज प्रणव पाटिल, जिनको एक विकेट मिली थी। लेकिन इसके बाद हम देखेंगे बल्लेबाज गेंदबाज आए हैं रामकृष्ण पाटिल, जिन्होंने भी एक विकेट चटकाई है। कमाल की गेंदबाजी, रनों की गति के ऊपर रोक लगाने का काम किया। शिवम गोंदड़ी बिल्कुल 44 पर खेल रही है, नए बल्लेबाज 46 पर खेल रही है। प्रथमेश साहू की मैदान के अंदर आपको नए बल्लेबाज नेट नंबर 4 पर आते हुए नजर आएंगे। चला मामालीचे योगेश पावशे आपण या। गेंदबाज आपको यहां से फिर एक बार तैयार होते हुए नजर आएंगे। बल्लेबाज प्रथमेश साळुंके नेट नंबर 4 पर लेफ्ट हैंडेड बैटर मैदान के अंदर गए और लेफ्टी बैटर हमेशा गादव होते हैं। नेचुरल एडवांटेज हमेशा
बाएं हाथ के बल्लेबाजों के पास सौदा है, लेकिन क्या करेंगे प्रथमेश साहू की, ये देखने लायक बात। हल्के हाथों से पुश करो, खुश रहो, ये गेम प्ले आपको बिल्कुल नजर आएगा। यहां से मिलेगा एक। प्रथमेश साळुंके को बधाई। दूसरे छोर पर बल्लेबाज शिवम गोदई अच्छी बल्लेबाजी कर रही है, उनको स्ट्राइक देना बहुत जरूरी। 50 के वो करीब है, टीम की रन संख्या काफी ज्यादा हो चुकी है। ऐसे में शिवम गोदई जितने रन उनके बल्ले से आएंगे उतना हमारी टीम के लिए अच्छा। उनका अर्धशतक होता है तो और अच्छा, और अगर 50 होगी तो बिल्कुल उत्तम। मुकादम साहब 1000 देंगे, और 3 गेंदों में 3-6 अगर आते हैं तो 3000 यहां से बल्लेबाज को बिल्कुल दिए जाएंगे। उत्तम शट मुकादम साहब इनकी तरफ से। रेवा स्वीप, ये डंडे गोल कर दी है, बल्लेबाज ने मचाई है खलबली, और रामकृष्ण पाटिल ने बताया आली रे आली आता माझी बारी आली, और ये आया विकेट। पांच छवे 4 छक्के मारे, क्या कमाल के बल्लेबाजी की शिवम गोदई। 15 गेंदे 46 की पारी उनके बल्ले से आपको देखने को मिली, और ड्रेसिंग रूम तालियों की गूंज बिल्कुल आपको सुनाई देगी। विश्वनाथ मस्कर साहब की तरफ से जो हमारे डांसर है रंगनाथ, उनके लिए 500 का इनाम यहां से बिल्कुल आया है। चलिए रंगनाथ जी ऊपर आइए, बहुत ही अच्छा डांस आप कर रही है हमारे मस्कर साहब, जिन्होंने 500 आपके डांस के ऊपर खुश होकर दिए है। 1-2 स्टंट मारेंगे तो 1000 मिलेंगे बाद में। अटैक अटैक यहां से भी करना चाहती है, कनेक्शन नहीं, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। डॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर हो चुकी है। डॉट गेंद पे नंबर होता है 0, एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू। यह हमेशा कहा जाता है सिंगल 0 की नहीं होती कोई कीमत। रनों की बात की जाए तो रन संख्या 59 59 बनी है। आखिरी गेंद यहां से पहली पारी की लेकर रामकृष्ण पाटिल। हाफ ट्रैक बॉल थी ऑन साइड के ऊपर, यहां से टैप किया जाएगा, गेंद जाएगी शॉर्ट टैप मिडआउट की दिशा में। खिलाड़ी है बिल्कुल गेंद के ऊपर आएंगे, तब तक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन मैदान के अंदर किए जाएंगे पूरे। इन्हीं 2 के साथ पहली पारी का खेल होगा समाप्त। रन संख्या बनाई जाएगी टीम नवारी की 61 रन स्कोर कार्ड के ऊपर, और आने वाली 24 गेंदें टीम नारिवली को जीतने के लिए 62 रनों की जरूरत। नामदेव शेठ पाड़ेल हमारे निगू के मेहमान, उनकी तरफ से भी आमच्या रंगनाथ यांना 500 रुपयांचं बक्षीस आणखी आलेलं आहे। त्यांना विनंती आमचे नामदेव शेठ निगूचे आमचे पाहुणे आहेत सन्माननीय नामदेव शेठ यांच्या माध्यमातून रंगनाथजी यांच्यासाठी 500 रुपये आणखीन आलेले आहेत। फार चांगला डान्स त्यांनी केलेला आहे, प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम ते करतायत, आणि सन्माननीय योगेश पावशे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आता नक्कीच केला जाईल। नामदेव शेठ पाडेल आमचे निगू गावचे, त्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान नक्कीच करायचा आहे। पाहुण्यांना विनंती आहे की आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा। प्रत्येक पाहुण्याला यथोचित मान सन्मान दिला जाईल।
आणि पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि त्यामुळे अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीला जपत असताना प्रत्येक पाहुण्याला या मंचावरती मान सन्मान दिला जातोय. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं आणि पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी आपण नक्कीच करतोय. स्वागत या ठिकाणी आपण होताना नक्कीच पाहतोय. आमचे मंचावरती ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातोय. आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आभार असेल. बासष्टचं लक्ष आणि या 62चं लक्षाचा पाठलाग करत असताना पहिलाच बॉल ते सर्रार. हा विकेट हॅट्रिक साठी उत्तम मुकादम यांच्या वतीने 1000 रुपये आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी शिवदास पाटील यांच्या वतीने 3000 रुपये. 3 चौकार 1500. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू. ओ पुन्हा एकदा सरप्राइजिंग डिलिव्हरी या ठिकाणी पाहतोय आपण. चेंडूला बाउन्स केला, एक चेंडू डॉट येत असताना चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलं, बॅक टू बॉलर्स खेळ गेल्यात. 3 चेंडू डॉट 500 रुपये, उत्तम मुकादम. यावेळेस उकळण्याचा प्रयत्न, ओ स्वतः थोडेसे स्किट झाले त्या ठिकाणी, जखम झाली आहे. हुक करायचा होता चेंडूला, मात्र चेंडू अगदी चेहऱ्यावरती आदळलाय. पाहावं लागेल त्या ठिकाणी दुखापत होत असताना.
थोडीशी दुखापत झाली आहे. चला आता येते रिटायर आर्ट होत असताना मैदानाच्या बाहेर आल्यात. फार मोठा धक्का लागला. सौरभच्या चेहऱ्यावरती अगदी चेंडू आदळलाय. तो स्वतः मैदानातून बाहेर आलाय, कारण आता चेंडूवरती कडवी नजर ठेवणं थोडंसं अवघड जातं. आणि अशा वेळेला न्यू बॅटर रामकृष्ण पाटील चला गेम इज ऑन. यावेळेस उडवलाय बॉलला. बॉल हवेत, फिल्डर दूरवरती येतोय. कुणा झेल सोडलाय. ओ या ठिकाणी चांगला प्रयत्न होता आणि शुभमला विकेट मिळाली असती, मात्र नियतीला ते वेगळंच मान्य होतं. चला आता झेल सुटला आणि धाव मिळाली ती शेवटच्या बॉलवरती. एक लॉंग चेस आहे या मॅच मध्ये पहा मिळतो आपल्याला. मात्र आता बडवाच्या त्या तुम्हाला चेलो 18 मध्ये 57. आता थोडा सामना कठीण जाईल टीम नारिवली संघासाठी. हरिभक्त परायण गणेश बुवा यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. प्रथमेश आल्यात गोलंदाजी मार्गवरती. पहिलाच बॉल साईडला खेळात फिल्डर उपस्थित आहेत. स्टाक कबरला एकेरी धाव मिळत असताना तुम्ही पाहताय कटआउट आहेत आयोजकांचे उत्तमदादा पाटील, नानादादा पाटील, उद्योजक उद्योगपती भगवान शेठ मडवी आणि सुधीरदादा पाटील यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला. बालकृष्ण मडवी यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय बॉल. बराच वेळ अभेत होता. फिल्डर पाठीमागे राहिले आणि तोपर्यंत फक्त सिंगल वरती होणार नाही आहे. तुम्हाला आता चौकार षटकारच मारावे लागतील. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये शिवम गोंडलेने केलेली चांगली बॅटिंग आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये हाताळलेला चांगला स्पेल. बिगशॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय. एक जाव. गुड बॉलिंग. सच अ ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम टीम नाबाली. अतिशय चांगला परफॉर्मन्स देत असताना गोलंदाजीच्या सध्या पाहिले तर एकही मोठा फटका नाहीये. एकच चौकार आला होता सौरभ बोईरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय. लॉंग ऑनला फोल्डर उपस्थित आहेत. नाहीये ज्याप्रमाणे मागचा सामना सुद्धा अगदी 40+ तसाच पाहायला मिळाला. हरेश आणि विक्रम स्ट्राईक वरती असताना सुद्धा एकही मोठा फटका येत नव्हता. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना धाबा आल्या, मात्र तेव्हा बेल निघून गेली होती. फुल टॉस. पुन्हा एकदा एक जाव. चला आता नेट टू नेट फाईट पाहायला मिळतोय आणि अशा स्थितीला पाहतोय आपण. बॉल लेफ्ट. वाईड बॉल एक धाव अभांतर मिळाले. मात्र नाही आता एका दुकानवरती काही नाही. फक्त धावा झाल्या त्या 11.
11 रन्स ऑन बोर्ड टीम नारिवली. फटका हवेत केल्यात फिल्डर उपस्थित आहेत. झेल सोडला आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषा पार. संघर्षाचा शंकनाद करणारा हा चौकार. आधी गोरपेकरच्या बॅटमधून हा चौकार पाहिला. सुरुवातीला सौरभने चौकार मारला, त्यानंतर आता आलेला चौकार. और दोन षटकामध्ये 15 आल्यात आणि आता करायचे तुम्हाला 12 चेंडूवरती द्या. विराज पाटील मैदानावरती आपल्याला पाहा मिळतो. विराज रामकृष्ण यावेळेस बॉल हवेत आहे. फिल्डर इथे काय घडलंय पहा. 2 धावा इथे मिळाल्या. थ्रो मात्र अगदी कीपर कडे गेला. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण केल्यात. रनआउट नाहीये. चला असा नाहीये, कारण तुम्ही दोघांनी स्ट्राईक सोडायला पाहिजे. हरकत नाहीये. फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित राहिल्यात. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटचा धोका. रन आउट. यस ते पाहावं लागेल. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं खूप मेहनत केली. आलेल्या पाहुण्यांची पूर्णपणे देखभाल विनोद शेठ जोशी, विनोद जोशी यांचं आदेश असतील आमचे, कल्पेश असतील आमचे, त्यानंतर मंथन पाटील, उत्तमदादा या पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि संदीप शेठ पाटील यांचे सुपुत्र स्वराज पाटील. नाव खूप छान आहे स्वराजचं. स्वराजचं देखील कौतुक करू. त्याच्यानंतर त्यांचा भांजा पार्थ, तुझं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. त्या लहान लहान खऱ्या अर्थानं कन्या देखील मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील स्वरा असतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहता नियती असेल आराध्या, त्यांचं देखील स्वागत करू. ओटो कॉम्बो षटकार. चला षटकार आलाय. मात्र आता षटकार कंटिन्यू तुम्हाला ठोकायला लागतील. पुन्हा एकदा फटका. पिकअप शॉट. 1 बाउन्स. 4 चौकार. बनवायच्या त्या 34. अद्याप सामना संपला नाही आहे. आधी गोरपेकर
पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम आहे देवा. ओ दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये खेळ स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. दुसरा धक्का. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग खऱ्या अर्थाने उत्तमदादा पाटील, नानादादा पाटील, 40+ नागाव. आणि जे टायटल सॉन्ग ज्यानं सुप्रसिद्ध गायक नारिवलीचे याच खऱ्या अर्थानं मातीतील भूमिपुत्र आपले विकासदादा पाटील यांच्या संगीतानं गायनानं गायलेले सुप्रसिद्ध संगीत. ओ टू कॉम्बॉक्स. ओ चांगला बॉल स्क्वेअर लेगला चाललाय चेंडू आणि जाता जाता देऊन जाईल हा चौकार. गुड शॉट. वा काय फटकेबाजी होते. हे सुरुवातीला असं फटका येणं फार गरजेचं होतं. पुन्हा एकदा सौरभ भोईर ऑन द फायर. षटकार आलाय. आणि खऱ्या अर्थानं जर जगदीशजी पाटील जर तुम्ही पाहताय ना, मला किती इजा झाली, अडफीड असलो डोळ्यावरती खऱ्या अर्थानं बॉल स्पर्श झाला आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा आलो. मी पुन्हा एकदा माझ्या गावासाठी, गावाच्या नावासाठी एकदा सौरभ भोईरची बॅटिंग आवडली असेल. हो प्रेक्षकांना टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. का बॅटिंग करतोय, दमदार दर्जेदार. समालोचक तो भारी दैसर गावाची आहे जान. समालोचक आहे भारी दैसर गावाची तो जान. ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये त्याला मिळतंय मान. ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये त्याला मिळतंय मान. फेमस कॉमेंटर सौरभ पाटील दैसर गावाची शान. फेमस कॉमेंटर सौरभ पाटील दैसर गावाची शान. तर तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं जर नारिवली संघ या स्पर्धेमध्ये जर चॅम्पियन झाला, रायगड असोसिएशनचे सल्लागार तथा 14 गाव तुम्ही पाहताय IPL चे यशस्वी आयोजक तुम्ही पाहता विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडनं रोख रक्कम 21,000 रुपयाची धनराशी. चला आता ते 4-6 मध्ये 24 बनवायचे आहेत. 6-24 भरत शेठ भोईर यांनी लावलेलं पारितोषिक होतं. लागोपाठ 3 षटकारांसाठी 3,000 होते आणि शिवदास पाटील यांच्या वतीने सुद्धा लागोपाठ 3 षटकारांसाठी 3,000 रुपये. मात्र वाईड बॉल 1+1 दोनदा मिळाल्यात आणि आता थोड्याशा शिट्ट्या हरवल्या. आणि तुम्ही पाहताय जे या स्पर्धेत टायटल सॉन्ग ज्यानं खऱ्या अर्थानं ज्याच्या मुखातून पाहताय विकास पाटील यांच्याकडे रंगाभाई तुझ्यासाठी 500 रुपये एकदा जोरदार टाळ्या. आणि ते खऱ्या अर्थानं तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आमच्यासाठी देखील 500 रुपये आला. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुनील पाटीलला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. कुणाल पाटील ओके. सुनील पाटील यांच्याकडून सौरभ भोईरला प्रत्येक आणि रामकृष्णाला प्रत्येक षटकारासाठी शिवदास पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. बोला. ओ आउटसाइड ऑफस्टंप वाईड बॉल. आणि भरत शेठ भोईर यांच्या वतीने सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपये आहेत. आणि जर काही सामना जिंकून दिला तर तब्बल 25,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल टीम नारिवली संघाला. भरत शेठ भाऊ भोईर जे शाखा प्रमुख आहेत नारिवलीच्या यांच्या वतीने 25,000 रुपये. ओ बनमोर आता मात्र पहा मिळतोय गरज होती. 6 चेंडू 20 व्हॉट मॅच सुपर. काय सामना पुन्हा एकदा रंगात आला असं वाटलं. सुरुवातीला शिवम गोंडलीने फेकलेला षटक त्यानंतर मात्र
आधी आणि रामकृष्णने हा 6 चेंडू 20 ची गरज आहे. मात्र 19 धावा सुद्धा चालतील नारिवली टीमला, कारण अगोदर विकेट वरती निकष आहे. विकेट त्यांच्या 3 होत्या. नारिवली टीमचा सध्या एकच विकेट आहे. 6 बॉल 20. ओ वेगाने, अतिशय वेगाने फटका खेळायचा होता, मात्र चेंडू अगदी पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. 5 चेंडू 20. अद्याप मॅच संपला नाही आहे. अद्याप 2ची लाईफ लाईन आहे टीम नारिवलीला, कारण आता मोठे फटके येणेच फार गरजेचं असेल. 5 चेंडू अद्याप 20 बनवायचे आहेत. 19 धावा चालतील. ओ व्हाईट यॉर्कर 2 चेंडू डॉट. भन्नाट वेग कुणाल पाटील. कुणालने 3 लागोपाठ 2 चेंडू खराब फेकले. त्याच कुणालने 2 चेंडू सुद्धा चांगले फेकले. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. अद्याप 4 मध्ये 20. या चेंडू डॉट आला तर 1000 मात्र फुल टॉस, आणि त्याच्यावरती फुल टॉल वसूल केलाय. सौरभच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. आता षटकार टोकलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी. कधी सामना नाबालीच्या बाजूने, कधी सामना पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा. आता पाहतो आपण प्रेक्षकांची मात्र प्रचंड प्रतिसाद. टाळ्या शिट्ट्या आरोळ्या येत असताना पाहायला मिळतात, कारण आता 2 चेंडू 8. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. एकदा जर मॅच आवडली असेल बायपा प्रेक्षक टाळ्यात झाल्याच पाहिजेत. कोण कहताय की जिंदगी अकेली मिळते, आणि खऱ्या अर्थानं का बॅटिंग केली आहे. लाजवाब बॅटिंग, आणि घायल शेर होता, आणि जखमी शेर देखील मैदानामध्ये आज खऱ्या अर्थानं घायल झाला. सौरभ भोईर कुठेतरी त्याच्या चेहऱ्यावरती बॉल लागला. याच मॅच मध्ये तो रिटर्न आला. पुन्हा एकदा मैदानामध्ये जसा गेला तसा खऱ्या अर्थानं षटकार चौकार. सौरभ भोईरची बॅटिंग आवडली. नावालीकर टाळ्या झाल्याच पाहिजेत. नारिवलीकर टाळ्या झाल्याच पाहिजेत. सौरभ साठी काय बॅटिंग करतोय, काय बॅटिंग केले. लाजवाब. परशेठ भोईर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपये, आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी 5000 केले जाता. आणि शिवदास पाटील यांच्याकडून 3000. यावेळेस पाहतो चेंडू केलाय. बाउंड्री जवळ 1 धाव कंप्लीट. रामुला मात्र धावाचं, तर सौरभचा पाठलाग. ओ डायरेक्ट हिट, आणि जर काही झालं असं डायरेक्ट हिट तर बॅटर बाद झाला असा. आता 1 चेंडू 6. 1 चेंडू 6 ची गरज होती. प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिल्यात. का उभे राहणार नाहीत. नारिवली टीमला दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 आल्या. बसलेले प्रेक्षक तुम्ही खऱ्या अर्थानं उभे राहिलेत. जे उभे प्रेक्षक ते टाचांवरती 1 बॉल 6 रन. जर फायनल आवडले असेल, मेगा फायनल टाळ्या झाल्याच पाहिजेत. नक्की सौरभ भोईर काय खेळला गावासाठी, त्याच्या नावासाठी. आज मी या नागाव पोटीबसच्या क्रीडा नगरीमध्ये का उतरलोय. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करू या बॉलचं. यास, आणि नावाले आणि नारिवलीचे प्रेक्षक सुद्धा तेवढेच आहेत. सर्व दोन्ही टीमच्या वतीने टाळ तर झाल्याच पाहिजेत, कारण अगदी दोन्ही संघ जवळचे आहेत. आणि आता 1 बॉल 6 ची गरज आहे. असा सामना पाहा मिळतोय. ज्यावेळेस 40 प्लसचा सामना होता 1 बॉल 4 ची गरज होती नारिवलीला. आता 1 बॉल 6. ओ, आणि येते नाही थोडस
जयगाव दे हनुमान चषक नागाव 2025 चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी टीम नावाली आणि रनरअप ठरलाय टीम नारिवली. पण खऱ्या अर्थानं एकच म्हणेन सौरभ साठी, सौरभनं प्रयत्न खूप चांगले केले. तो इंजर जर झाला नसता तर खऱ्या अर्थानं नारिवलीनं पहिला क्रमांक मांडला असता. एकदा सौरभ साठी टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो, कारण की खऱ्या अर्थानं अडफील्ड झाला. पहिल्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मैदानामध्ये गेला आणि मॅच अशा क्षणाला मोमेंटला आणली की हारलात तरी चालेल पण समोरच्या संघाला खऱ्या अर्थानं घाम फोडला. हारलात पण वाघासारखा लढलात. सौरभ खूप खूप शुभेच्छा, काही हरकत नाही. चांगला खेळ केला सौरभनं आणि 40 प्लसचे खेळाडू देखील त्याला शुभेच्छा देतात. त्यांना माहिती आहे डोळ्यावरती जखम झाली सौरभनं खूप चांगली आणि या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मार्केट ठरला नावाली आणि